कधी कधी एखादी घटना मनाला इतकी भिडते की ती फक्त बातमी राहत नाही, तर ती माणुसकीचा जिवंत पुरावा बनते. गोंदवले खुर्द परिसरात अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या एका कोल्ह्याला वन विभाग आणि स्थानिकांच्या प्रयत्नातून जीवदान मिळालं. बामणके शिवारातील शेतकरी राजेंद्र शेडगे यांच्या विहिरीत हा कोल्हा पडल्याचं लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. विहिरीत खोल पाण्यात अडकलेल्या त्या निष्पाप जीवाची अवस्था पाहून प्रत्येकाचं मन हेलावलं. कधी तो पाण्यात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होता, तर कधी विहिरीच्या भिंतीतील छोट्याशा कपारीत थरथरत आसरा घेत होता. त्याच्या डोळ्यात जणू मला वाचवा अशी निशब्द हाक होती. मात्र या हाकेला प्रतिसाद देणारी माणुसकी अजून जिवंत आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं. शेतकऱ्यांनी वेळ न दवडता वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच दैवडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमित मुळीक यांनी तात्काळ पथकाला सूचना दिल्या आणि वनपाल श्री हनुमंत बालटे आणि वनरक्षक श्री भीमराव भोसले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा बारकाईने अंदाज घेत बचाव कार्य सुरू केलं. स्थानिक ग्रामस्थही मदतीला धावून आले. दोरी, जाळे आणि कौशल्यपूर्ण नियोजनाच्या साह्यानं सुरू झालेली ती बचाव मोहीम तणावपूर्ण होती. प्रत्येक हालचाल जपून करावी लागत होती. अखेर सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या कोल्ह्याला विहिरीतून हळूहळू वर खेचण्यात यश आलं. विहिरीच्या काठावर येताच तो कोल्हा क्षणभर स्तब्ध झाला. काही क्षणांनी त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि एक झेप घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकले. त्या क्षणी उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. या घटनेने केवळ एका कोल्ह्याचा जीव वाचवला नाही, तर माणुसकीचा जिवंत संदेशही दिला. प्रत्येक जीव महत्वाचा आहे. वन विभागाच्या तत्परतेचे आणि स्थानिकांच्या सहकार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीजवळ येण्याच्या घटना वाढत असल्यानं अशा प्रसंगी घाबरून न जाता त्वरित वन विभागाशी संपर्क साधावाचं आवाहन या निमित्तानं वन अधिकाऱ्यांनी केलं. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.